नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. अजित पवार देणार तातडीचा राजीनामा. भाजपची स्क्रिप्ट कळली, शिवतारेंना कोण पुढे करतोय? शरद पवारांची खेळी यशस्वी, काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान बंडखोरी केली पण राज्यातल्या जनतेचा कल हा शरद पवारांच्याच बाजूने दिसत होता. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत झालेल्या सरकारच्या मेळाव्यात शरद पवारांच्याच नावाचा डंका वाजला. ते होत नाही तर शिवतारेंनी मध्येच आपण आपला बदला घेणार यावरून अजित पवारांना घेरलं. त्यामुळे महायुतीतल्या नेत्यांना विनवणी करून देखील शिवतारे टोकाची भूमिका घेत आहेत. याच्या पाठीमागे कोणाचा तरी हात आहे आणि तो हात भाजपचाच आहे हे कळल्यानंतर अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली. बारामतीची जागा जर धोक्यात आली तर पक्षाच्या अध्यक्षांवर सवाल उठतील. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार लवकरच मोठा निर्णय घेऊन माघारी परत शरद पवारांकडे येणार. बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार शांत होते, पण त्यांनी खेळलेल्या या चाली मात्र निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना समजायला लागल्या. भाजपचा डोळा हा पहिल्यापासूनच बारामतीवर होता. त्यातच आता आपला बदला घेण्यासाठी शरद पवार यांनी अजितदादांना पाडण्यासाठी चांगलाच शड्डू ठोकला. हे बाकी निश्चितच स्पष्ट झाले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजित पवार पक्ष व आमदारकी वाचवण्यासाठी टोकाची भूमिका घेऊन लवकरच माघारी परततील का नाही? व शरद पवारांमुळे अजित पवार गटाच्या किती आमदारांना यावेळेस निवडणुकीत पराभूत व्हावा लागेल? कमेंट करून नक्कीच सांगा. तुर्तास धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.